पहा, आज थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाची जयंती आहे। यांचा जन्म 11 फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या एका मिलन या शहरात झाला होता। तर थॉमस एडिसन यांची जयंती साजरी का करावी, तर त्यांनी खूप शोध लावलेले आहेत। तर त्यांचा महत्त्वाचा शोध म्हणजे कोणता, तर त्यांनी एकाच ठिकाणाहून विविध ठिकाणी संदेश पाठविण्याचा त्यांनी शोध लावला होता। त्याला आपण तारायंत्र असं म्हणतो। त्यानंतरच थॉमस एडिसन यांनी ग्रामोफोनचा पहिल्यांदा शोध लावला। आज आपण DVD प्लेयर, CD प्लेयर, खूप मोठमोठे DJ वर गाणे ऐकतो आणि त्याचा सगळ्यात पहिले त्यांनी टीनच्या पत्र्यावर गाणं लिहून त्याचा ग्रामोफोनद्वारे तो आवाज हा सगळ्या जगाला दाखवला की ग्रामोफोन म्हणजे टीनच्या पत्र्यावर जर आपण एखादा साऊंड लिहिला तर तो साऊंड आपण कितीतरी मोठ्या आवाजामध्ये दुसऱ्याला पण ऐकू शकतो, असा एडिसनने शोध लावलेला होता। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा शोध म्हणजे जे आपलं थॉमस एडिसन यांनी सर्वांना परवडणारा विजेचा बल्ब त्याचा शोध लावलेला आहे। नाहीतर आपलं जग हे सगळीकडे अंधकारमय झालं असतं। म्हणून थॉमस एडिसनने आज स्वस्तात स्वस्त मिळणारा बल्ब 10 रुपयात आपल्याला 100 वॅटचा बल्ब मिळतो, तर त्या बल्बचा सुद्धा शोध हे थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे। तर आता डिटेलमध्ये माहिती इयत्ता 7वीचा विद्यार्थी तेजस मिसगर याला मी अशी विनंती करते की त्याने थॉमस एडिसन यांची माहिती तुमच्या समोर वाचून दाखवा। एक जन्म दिनांक 11 फेब्रुवारी 1847, जन्म ठिकाण अमेरिकेच्या राज्यात मिलान शहरात। त्यांच्या आई वडिलांनी त्यांना स्थानिक प्राथमिक शाळेत दाखल केले। त्यांना जी वस्तू हाती लागे त्यावर ते प्रयोग करून सुरू करत संशोधन व त्याचा मानवी जातीसाठी झालेला फायदा। रेल्वे स्टेशन अधिकाऱ्याच्या मदतीने ते तारायंत्र शिकले व तारायंत्र प्रचालक ऑपरेटर म्हणून नोकरी करू लागले। या नोकरीच्या काळातच ते प्रचालकाशिवाय चालणारे एकच संदेश विविध ठिकाणी पाठवू शकणाऱ्या संचलित यंत्रांचा शोध लावला। त्यांनी एक मतदान यंत्र तयार केले। याकरिता त्यांना 1868 मध्ये पहिले एक पेटंट मिळाले। सन 1877 मध्ये एडिसनने मूळचा ग्रामोफोन शोध लावला। यांत्रिक ऊर्जा वापरून प्रथमच कतिलाच्या टीनच्या पत्रावरचा आवाज लिहिला गेला आणि ध्वनिमुद्रण नावाचे नवीन विश्व उलगडले। शोध जरी जोसेफ स्वॉन यांनी लावला असला तरी विजेच्या दिव्याला लोकमान्यता मिळण्यासाठी एडिसनने सर्वांना परवडणारा, सहज हाताळता येणारा, टिकाऊ आणि सुरक्षित असा प्रदीपक दिवा बल्ब तयार केला। शिवाय वीज पुरवठ्याचे सर्वसामान्यांनी विजेच्या दिव्याला आपलेसे केले। याच विजेच्या दिव्यात नवनव्या सुधारणा केल्या, मोठी विद्युत जनित्रे बनवली आणि 1882 मध्ये जगातला पहिला मध्यवर्ती वीज निर्मिती प्रकल्प न्यूयॉर्क शहरात स्थापन केला। सन 1888 मध्ये एडिसन यांनी चलचित्रपट प्रेक्षेपक शोधून काढला। यात सिनेमा निर्माण केला। चलचित्रपट प्रेक्षेपक म्हणजे सिनेमा प्रोजेक्टर। इंग्लंड, फ्रान्स व इतर देशांनी अनेक पुरस्कार, सुवर्ण पदके इत्यादी देऊन एडिसन यांचा वेळोवेळी सन्मान केला। मृत्यू 18 ऑक्टोबर 1931।